आज मिरज येथील गुलमोहर कॉलनी परिसरात एकाच ठिकाणी 4 विषारी साप असल्याची माहिती गुलमोहर कॉलनीतील स्थानिक नागरिकांनी मिरज स्नेक रेस्क्यू टीमला दिली आणि यावेळी टीमचे वरिष्ठ सदस्य बापू भाजीवाले, फारुक नालबंद, आर्यन शिंदे यांनी तात्काळ गुलमोहर कॉलनी येथे धाव घेतली। या एकाच ठिकाणी 3 नाग आणि 1 घोणस हे अतिविषारी साप असल्याचं आढळून आलं। बापू भाजीवाले, आर्यन शिंदे, फारुक नालबंद यांनी कौशल्याचा वापर करून सुरक्षितपणे 4ही विषारी सापांना रेस्क्यू केले। रेस्क्यू केल्यानंतर टीमच्या सदस्यांनी स्थानिक नागरिकांना विषारी सर्प आणि बिनविषारी सर्प ओळखण्याची पद्धत, विषारी सापांचे आणि त्यांच्या विषाचे प्रकार आणि साप चावल्यानंतर काय करायचे याची शास्त्रशुद्ध माहिती दिली। विषारी सापांना सुरक्षितपणे रेस्क्यू केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी मिरज स्नेक रेस्क्यू टीमचे आभार मानले आहेत। यावेळी बोलताना टीमच्या सदस्यांनी सध्या बहुतांश सापांचं मिलनकाळ सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ते बाहेर पडत आहेत। आपल्या परिसरात साप आढळल्यास कृपया त्यांना न मारता मिरज स्नेक रेस्क्यू टीमच्या मेंबर्सना किंवा इतर सर्पमित्रांना बोलवून त्यांना सुरक्षितपणे रेस्क्यू करण्याचे आवाहन केलं आहे। मिरज शहरात एकाच ठिकाणी अतिविषारी 3 भारतीय नाग, 1 घोणस रेस्क्यू करण्याची ही कदाचित पहिलीच घटना असावी। रेस्क्यू केलेल्या सापांना मिरज रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी सुरक्षितपणे दंडोबाच्या जंगलात नैसर्गिक आवासात सोडणार असल्याची माहिती दिली आहे। मी सर्पमित्र महादेव भोसले, राहणार मिरज आणि सर्पमित्र बापू भाजीवाले, सर्पमित्र आर्यन शिंदे। आज जे दिवसभरामध्ये जे आम्ही साप रेस्क्यू केलेले आहेत, ज्याला इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा या नावाने ओळखणारे, जे आपण मराठीमध्ये ज्याला नाग म्हणतो, ते आम्ही 2 ते 3 नाग रेस्क्यू केले होते। आणि नाग आता उन्हाळ्याच्या या तडाख्यामध्ये जास्त करून जे रेंगणारे प्राणी आहेत ते आता बाहेर पडू लागलेले आहेत। आणि अजून इथून पुढं मला वाटतं 15 ते 20 दिवसानंतरनं फारच आम्हाला कॉल येतात की दिवसाला आमचं एक 10 ते 12 ते 15 एवढे कॉल येतात। आणि आम्ही जी सेवा करतो आहे हे दिवस आणि रात्र, ही सेवा करण्याचं पाठीमागचं कारण की जेणेकरून लोकांचा जीव वाचला पाहिजे आणि मुख्य प्राण्याचा जीव वाचला पाहिजे, यासाठी आम्ही हे कार्य सुरू केलेलं आहे। आणि कोणत्याही म्हणजे घरी गेल्यानंतरनं की आम्हाला एवढंच पैसे पाहिजे, तेवढंच पैसे पाहिजे तर आम्ही साप पकडणार नाही तर पकडणार नाही, असं काही नाही। फक्त आमचा पेट्रोल खर्च तेवढा आम्ही घेतो आहे आणि हे आम्ही असं काम करतो आहे। आणि यांना सोडण्यासाठी आम्ही दंडोबा फॉरेस्ट डिपार्टमेंट तिथं जाऊन आम्ही नाव नोंद करून हे साप सोडले जातात। तर याला इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा, आणि ही जे पूर्वीपासून म्हण चालत आलेले आहे की ह्या सापामध्ये 10चा आकडा असतो, तर ह्याला स्पेक्टिकल्ड म्हणायचं। जे स्पॉट तुम्हाला 2 दिसतात, ह्याच्या बॅक साईडला बी 2 स्पॉट आहेत, त्याला स्पेक्टिकल्ड हे नाव आहे त्याचं। तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये जी विष येतं आहे ते न्यूरोटॉक्सिक येतं। आणि अशा सापानं जर बाईट घेतली, तुम्हाला मनुष्याला जर चावा घेतला, तर प्रथमतः झाडपाल्याचं औषध किंवा देशी औषध किंवा मंत्र तंत्र हे कोणतेही ह्याच्यावर चालत नाही आहे। प्रथमतः सिव्हिल हॉस्पिटलला जाणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं माणसाचा प्राण वाचू शकतात। तिथून पुढं त्याची माहिती नमस्कार, सर्पमित्र बापू भाजीवाले। आज आमचे सर्पमित्र महादेव भोसले, आर्यन शिंदे, आकाश आणि आमचे आज सर्पमित्र इतके आहेत मिरजेत, कनपामाळी, कुमार कोळी व कुचीचे विजय पाटील, ते आम्ही सर्पमित्र एक टीमच आहे आमची। आम्ही बळजबरी कोणाचे पैसे घेत नाही। साप जे निसर्गामध्ये आहे, प्राणी जे आहे, प्राणीवर माया करा। साप काय डाव धरत नाही। झाडपाल्यावर विश्वास ठेवू नका, सापाला कान नसतात। साप जर चावला तर 2 दातवर असतात सापाला, असे असतात डोळ्याच्या खाली, आणि पिशवी असते विषाची। ते बाईट केल्यानंतर ब्लेडमध्ये विष पडतं आणि त्या ब्लेडमध्ये मत जाते, लागते, इथे ठणकं मारतात, इथे ठणकं मारतात, पॅरालाइस बी होऊ शकते, नरड्याला कोरडे येते, डोळ्याला झापणी येते। सापावर विश्वास ठेवा। खरं साप हे शेतकरीचा मित्र आहे, सापाला मारू नका। आमच्यासारख्या जवळच्या लोकांना सर्पमित्र कॉन्टॅक्ट जर नाही तर फॉरेस्टला कळवा। फॉरेस्टला जर फोन लागत नसेल तर जवळच्या सर्पमित्रांना आमच्यासारखे बोलवा। आम्ही एका घरात, नाव माहीत नाही तर एका घरात कॉल आल्यानंतर एकट्यानं सांगितलं, कॉल आले
आणि सुभाषनगर वाल्मिक कॉलनी वाल्मिक कॉलनी. इथे एक नाग पकडला. हा. पुन्हा पोलीस लाईनच्या बॅक साईडला एक नाग पकडलेला आहे आणि घोणस आर्यन यांनी पकडलेला आहे. ते आता अरविंद आम्ही शिंदे कुठं पकडलं? मध्ये वायपर रेस्क्यू केला. वायपर म्हणजे घोणस, आणि या घोणसमध्ये इमोडॉक्सिन विष असते. आणि कुठला पण साप चावला तर पहिला त्याचा फोटो काढता येते. काही जर असलं शक्य तर काढा, नाही तर काय जरी झालं तरी सिव्हिल हॉस्पिटलला जावा, बाकी कुठं जावा. सिव्हिल ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.